गुड मॉर्निंग गर्ल्स. सुप्रभात. इयत्ता 8वीच्या या वर्गात तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत. तर तुम्हाला आठवतं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सेकंड युनिट टेस्टचा जो धडा होता नातवंडांस पत्र, या धड्याची रिव्हिजन आपण पूर्ण केली. आज आपण या व्हिडिओमध्ये जीवन गाणे या धड्याची, या कवितेची रिव्हिजन करणार आहोत. तर सगळेजण रेडी आहात का? तुम्हाला फक्त डोळ्यांनी नीट पाहायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे आणि व्यवस्थित ऐकायचं आहे. म्हणजे तुम्ही पुस्तकं नाही घेतले तरी चालेल, वर्कबुक नाही घेतलं तरी चालेल, कारण तुमच्यासाठी मी स्क्रीनवर ऑलरेडी कविता ठेवलेली आहे. म्हणूनच सांगितलं की तुम्हाला तुमचे डोळे आणि कान हे खूप व्यवस्थित ॲक्टिव्ह ठेवायला हवे, ऑब्झर्व करण्यासाठी आणि मी काय बोलत आहे ते ऐकण्यासाठी कान आणि डोळे बघण्यासाठी. ओके, तर रेडी आहात? आपण सुरू करूया आपल्या या कवितेमध्ये, या जीवन गाणे या व्हिडिओमध्ये या कवितेची रिव्हिजन. तर आपण पहिल्यांदा ही कविता वाचूया. मी तुमच्यासाठी की नाही या कवितेची ट्यूनसुद्धा तयार केलेली आहे. आठवतं आपण 7वीमध्ये मी तुम्हाला कवितेची ट्यून शिकवायची. तर ही कविता मला इतकी आवडली की नाही, तर मी त्या कवितेला एक ट्यूनसुद्धा लावलेली आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोलून दाखवते. बघा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. कविता 11, जीवन गाणे. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरला त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणान ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होऊन नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. बुलंद तरही असे हौसले, पिल्लांसाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता अनही वृक्षाची स्थित प्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. आवडली तुम्हाला ट्यून? आवडली? नक्कीच आवडली असेल. तर मी आज ही कविता जेव्हा घेऊन बसली तेव्हा मला ही ट्यून असं वाटलं की आपण असं बोलावं. आपण नेहमीसारखं बोलतो ते फार एकदम बोरिंग वाटतं. तर मी म्हटलं चला, मलासुद्धा ही ट्यून आवडली. अचानक माझ्या मनामध्ये ती आली आणि मी तुमच्यासमोर ती बोलली. तुम्हाला जरी आवडली असेल तर ही बोला, म्हणजे हे गाणं कसं तुमच्या ओठांमध्ये ते गुणगुणत राहील दिवसभर. ठीक आहे, तर आता आपण रिव्हिजनला सुरुवात करूया. तुमच्यासमोर बघा, हे वर्कबुकचं पेज मी ठेवलेलं आहे. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये माहिती आहे कविता दिलेली असणार आणि ती कविता वाचून मग तुम्हाला तिकडे प्रश्न समजून घ्यायचा आहे. आणि जर कविता तुम्ही नीट वाचली, घरी त्याची प्रॅक्टिस केली असेल तर नक्कीच तुम्हाला तिथे उत्तरं मिळतील. प्रश्न समजायला तुम्हाला कठीण जाणार नाही आणि उत्तरं अगदी सोप्या प्रकारे मिळतील. पण हे कधी होईल? काय जादूची छडी वगैरे नाही आहे आपल्याकडे. जो कोणी ही कविता घरी वाचेल, पुन्हा पुन्हा वाचेल, त्याच्यावर लक्ष देईल, वर्कबुकमधली ही उत्तरं कवितेमध्ये कुठे आहेत हे ऑब्झर्व करून ठेवेल, त्यांनाच हे करता येईल, अगदी सोपं जाईल. तर आपण सुरू करूया. पहिला आहे तुमचा फेवरेट प्रश्न, आकृती पूर्ण करा. कंप्लीट द डायग्रॅम. कवीच्या अनुभवातले जग, भरकटलेले, संस्कारांची जाण नसलेले. आता तुम्ही ऑनलाईन एक्झाम देत आहात तर तिथे तुम्हाला 2 ऑप्शन देतात, बरोबर? मग जर असं आलं की कवीच्या अनुभवातले जग, भरकटलेले और संस्कारांची जाण असलेले, बघा आता तिकडे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. ॲक्च्युली आपलं उत्तर काय आहे की कवीच्या अनुभवातले जे जग आहे त्यांना संस्कारांची जाण नाही आहे. व्हॅल्यूज काय आहेत, मॉरल्स काय आहेत त्यांना नाही माहीत. संस्कारांची जाण नसलेले. पण परीक्षेमध्ये जर तुम्हाला दिलं भरकटलेले और संस्कारांची जाण असलेले, तर संस्कारांची जाण असलेले रॉंग
अँड भरकटलेले इज अ करेक्ट. और संस्कारांची जाण नसलेले और संस्कारांची जाण असलेले. मग आपलं करेक्ट उत्तर काय बाळांनो? येस, संस्कारांची जाण नसलेले. कवीच्या अनुभवातले जे जग आहे, कवीने जे जग अनुभवलेलं आहे, या वर्ल्डचा जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे, आम्ही सुद्धा घेतो, तुम्ही सुद्धा घेता, तुम्ही बघता, या जगामध्ये मॉरल्स व्हॅल्यूजला इम्पॉर्टंट नाही आहे, त्याला आपण म्हणतो संस्कारांची जाण नसलेली. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा, उत्तरं काय आहेत नीट बघायचं, एक्साईट होऊन पटकन तिकडे बटन दाबायचं नाही, नीट बघायचं ऑप्शन काय दिलेले आहेत. संस्कारांची जाण नसलेले की संस्कारांची जाण असलेले, भरकटलेले की न भरकटलेले, हे नीट बघता आलं पाहिजे. समजून घ्यायचं, आपल्याकडे वेळ आहे आणि मग त्याचा उपयोग करायचा. कळलं? तर हे तुम्हाला फक्त एक्झाम्पलसाठी होतं. मी तुम्हाला रिव्हिजन पाठवलेली आहे, त्यामध्ये पण तुम्ही केलेली आहे. ऑनलाईन एक्झाम तुम्ही 2दा दिलेली आहात, त्यामुळे तुम्हाला आता हे माहीतच आहे. पुढे बघूया. कवीचे जगणे शिकवणारे कवितेतील घटक. कवितेतील घटक कोणते आहे? ज्यांनी कवीला जगायचं कसं हे शिकवलं. तर कोण आहे? सृष्टी. सृष्टीने कसं? मंजूळ गाणे, सृष्टीचे मंजूळ गाणे, झिलमिलणारे चंद्र व चांदणे, नदीचे स्वैर पळणे आणि सागराची अथांगता आणि वृक्षाची स्थितप्रज्ञता. तिथे प्रत्येकाचं वैशिष्ट्य दिलं आहे. पहिला घटक सृष्टी. मग सृष्टीने काय शिकवलं? मंजूळ गाणे. चंद्र आणि चांदणे कसे आहे? झिलमिलणारे. नदीने काय शिकवलं आहे? स्वैर पळणे, एकदम फ्री होऊन जगायचं. सागर त्याची अथांगता, नो लिमिट. आणि वृक्षाची स्थितप्रज्ञता, म्हणजे काहीही झालं तरी तो आपल्या जागेवर ठाम उभा असतो. आठवतं मी तुम्हाला कवितेमध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं. पुढे बघूया आपण. आता इथे आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. जरी ऑनलाईन एक्झाममध्ये नसलं तरी मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे, कारण ऑनलाईन एक्झाम लाईफ टाईम नाही. आपली शाळा कधी ना कधी सुरू होणार, आपल्याला उत्तरं लिहावी लागणार आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्टँडर्ड 9, स्टँडर्ड 10मध्ये सुद्धा येणार आहे. मग तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करते. संकल्पना स्पष्ट करा म्हणजे तिकडे एक बुलंद हौसले. बघा आता बुलंद हौसले हा शब्द आपल्या कवितेत आलेला आहे. बघा इकडे कुठे आलेला आहे बुलंद हौसले. बघा 3rd 4th स्टँजा. बुलंद तरीही असे हौसले. 4th स्टँजा. इन 4th स्टँजा 1st लाईन. बुलंद हौसले ही एक संकल्पना आहे. मग त्याचं आपल्याला तिकडे एक्सप्लेनेशन करायचं. मग आता आपण बघूया. चला. आपल्या मुलाबाळांचे भले व्हावे म्हणून पालकांनी मनात बाळगलेल्या विराट इच्छांना बुलंद हौसले असे म्हटले आहे. आता तिथे बुलंद हौसले कोणाचे? पक्ष्यांचे, ते चिवचिवणे वगैरे आहे की नाही. बुलंद हौसले म्हणजे आपल्या मनामध्ये एक स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणा किंवा एक स्वप्न म्हणा, तुमच्या पालकांचे सुद्धा आहे. पालक म्हणजे तुमचे पेरेंट्स आपल्या मुलांचं नेहमी चांगलं इच्छितात. त्यांना नेहमी वाटतं की माझ्या मुलांचं चांगलं व्हायला पाहिजे. त्याला म्हणतो बुलंद हौसले. आणि तुम्ही लहान असता की नाही तेव्हापासूनच ते त्या दृष्टीने पालक जे तुमचे असतात, तुमचे पेरेंट्स असतात, त्यांनी मनामध्ये एक स्वप्न बाळगलेलं असतं की माझ्या मुलीने मोठं होऊन असं व्हावं, किंवा मी ज्या काही चुका केल्या, पेरेंट्स आपल्या मनामध्ये म्हणतात की मी ज्या काही चुका केल्या त्या चुका माझ्या मुलांनी करू नये. ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या चुका माझ्या मुलांकडून रिपीट होऊ नयेत, किंवा मी शिकलो नाही, मी आळस केला, ते माझ्या मुलांनी करू नये. त्या दृष्टीने ते आत्तापासूनच तुमच्याबरोबर तसं वागतात आणि तुम्हाला त्या दिशेने गाईड करत असतात. त्याला म्हणतात बुलंद हौसले. नेक्स्ट, चोचीमधले दाणे. आठवतं ना पक्ष्यांचं आपण बघितलेलं की नाही, आपल्या चोचींमधले दाणे त्या पक्ष्यांना ते भरवत असतात. मग लहान मुलांचे संगोपन करताना कष्ट करून पालकांना त्यांच्यासाठी अन्न आणावे लागते. त्यावेळेला मी एक्सप्लेन केलेलं, जसं चिमणी आपल्या पिल्लांसाठी अन्न आणते, बरोबर त्याप्रकारे तुमचे पालक सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करत असतात तुमच्यासाठी, तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. तुम्हाला पुस्तकांपासून, कपड्यांपासून, अन्नापासून प्रत्येक गरज ती पूर्ण करत असतात.
मग त्याला म्हणतात तुमची काळजी घेत असतात, तुमचं पालनपोषण करत असतात. अगदी त्या चिमणीप्रमाणे. चिमणीसुद्धा काय करते, आपल्या पिल्लांना घास भरवते की नाही, त्या प्रकारे ती काय करत असते, पालकसुद्धा आपल्या पिल्लांचे काय करत असतात, संगोपन करत असतात. मग मुलाबाळांची ते काय करतात, चोच ही चिवचिवणारी अशी निरागस असते. त्यांना जगण्याची ऊर्जा देणे म्हणजे चोचीमधले दाणे उपलब्ध करणे होय. ज्याप्रमाणे ती पक्षीण आपल्या चोचीमध्ये दाणे आणते आणि आपल्याला पिल्लांना भरवते, त्याच प्रकारे लाईक दॅट तुमचे पालक तुम्हाला लहानपणापासून अगदी तुम्ही तुमच्या पायावर उभे राहता, ते तुमचे पालक म्हातारे झाले तरी ते तुमची काळजी घेत असतात, त्याच पिल्लाप्रमाणे, त्या पक्षाप्रमाणे. त्याला म्हणतो आपण चोचीमधले दाणे. पुढे बघूया आपण. बघा, आकलन कृती. कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा. कंप्लीट द चार्ट. पहिला कॉलम आहे कवीला जगणे शिकवणारे घटक. आता कवीला ज्यांनी जगणे शिकवले ते घटक कोणते आहेत? पहिला घटक आहे चंद्र चांदणे. मग चंद्र चांदणे या घटकापासून कवी काय शिकले? चंद्रापासून आणि चांदण्यापासून कवी काय शिकला? अंधारात कसे चमकायचे ते जगणे शिकले. अंधारात म्हणजे आपल्या जीवनामध्ये, अंधार म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये येणारे दुःख, प्रॉब्लेम्स. मग त्यामध्ये सुद्धा त्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करायचं, त्याच्यावर मात करायची आणि आपण चमकायचं, आपण जिंकायचं. त्याला म्हणतो अंधारात कसे चमकायचे ते जगणे तो कोणापासून शिकला? चंद्र आणि चांदणे. दुसरी कोण आहे? पणती. पणती काय करते? जळते. ती स्वतः जळते आणि दुसऱ्यांना प्रकाश देते. संस्कारासाठी कसे जळावे ते शिकले. संस्कार, व्हॅल्यूज, मॉरल्स. आता बघा, व्हॅल्यूज आणि मॉरल्ससाठी कसं जगायचं. फॉर एक्झाम्पल, व्हॅल्यूज आणि मॉरल्स आपल्याला काय सांगतात? नेहमी खरे बोलावे. काहीही झालं तरी मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलणार नाही. त्याच्यासाठी मला पनिशमेंट करावी लागली, मला काहीही झालं तरी मी त्या संस्कारामध्ये मी स्वतः जळेन, पण त्यासाठी मी काय करणार? कधी खोटं बोलणार नाही. त्याला म्हणतो संस्कारासाठी कसे जळावे ते जगणे कोणी शिकवले? पणतीने. नदी, स्वैर प्रेम कसे करावे ते शिकले. स्वैर प्रेम, नदी कोणावर प्रेम करते? सागरावर. आणि सागरामध्ये ती एकरूप होते. स्वैर प्रेम म्हणजे एकदम मनापासून, निष्कलंक, निस्वार्थ, विदाऊट सेल्फिशनेस, विदाऊट एनी कंडिशन. असं प्रेम कोण करतं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये? सांगा बरं. तुमचे आईवडील. ते कोणतीही कंडिशन ठेवत नाहीत, निस्वार्थ प्रेम करतात. त्यांच्याकडे जे काही आहे ते सगळं तुम्हाला देतात, अगदी लहानपणापासून म्हातारे झाले तरी. मग मुलांनो, असं प्रेम तुम्हालासुद्धा तुमच्या आईवडिलांवर करता आलं पाहिजे, अगदी नदीप्रमाणे. दुसरं आहे पक्षी. ती काय करते? पिल्लांसाठी दाणे कसे मिळवावे ते शिकले. पिल्लांसाठी दाणे मिळवणं सोपं आहे का बाळांनो? त्या पक्षिणीला न हात आहेत, न तुमच्यासारखी बुद्धी आहे. एक छोटीशी चोच देवाने दिलेली आहे, पंख दिलेले आहेत आणि पाय दिलेला आहे, पण तरीसुद्धा ती दाणे शोधायला जाते की नाही? आणि अगदी त्या दाणे शोधून चोचीमध्ये घेऊन ती आणते आणि आपल्या पिल्लांना भरवते. ती म्हणते का परमेश्वराने दिलेलं आहे, परमेश्वराने बघेल? नाही. तिला माहीत आहे मला दाणे शोधून आणावे लागतील, तेव्हाच माझे पिल्ले खातील. परमेश्वराने जन्म दिला आहे, पण जगण्यासाठी त्याने आपल्याला ताकद दिलेली आहे की नाही? मग ते शिकणे, ते जगणे कोणी शिकवले? त्या पक्षिणीने. की तुम्हाला तर हात दिलेले आहेत देवाने, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, कान, बुद्धी, सगळं काही दिले, टॅलेंट. मग तुम्हाला तर किती पुढे जगता आलं पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे. शॉर्टकट घेतला नाही पाहिजे. पक्षीण घेते का शॉर्टकट? फिरते, दाणे शोधते आणि मग ती आणते आणि आपल्या पिल्लांना भरवते. अगदी त्या प्रकारे आपल्याला मेहनत केली पाहिजे, तेव्हाच तुम्ही पुढे जाल. शॉर्टकट, कॉपी करणं वगैरे नाही. तुम्हाला मेहनत केली पाहिजे, तेव्हाच तुम्ही तिकडे सफल होऊ शकता. समजतं का? पुढे आहे सागर आणि वृक्ष. सागर, समुद्र. मग दुसऱ्यांसाठी घाव सोसावे, हे सागरापासून.
आणि वृक्षापासून वृक्षसुद्धा दोघे काय करतात, घाव सोसतात. आता वृक्ष त्याच्यावर फळे असतात की नाही, मग फळे आपल्याला पाहिजे असले तर लहान मुले काय करतात, त्याच्यावर दगड मारतात. मग दगड मारल्यानंतर त्यांना ते घाव सोसावे लागतात. वृक्ष आपल्याला काय करतात का, नाही. त्यांनी आपल्याला त्यांच्यावर ते दगड मारले जातात. मग त्याच्या बदल्यात ते आपल्याला दुसरं काय मारतात का, चुपचाप ते सहन करतात, टॉलरेट करतात. आणि सागरसुद्धा, त्या सागरामधून आपण शिंपले घेऊन येतो, मासे घेऊन येतो, पेट्रोल घेऊन येतो, खजीन संपत्ती घेऊन येतो. पण सागर काय बोलतो का, नका घेऊ, चुपचाप सहन करतो. काही काही गोष्टी आपल्याला टॉलरेट करता आल्या पाहिजेत, सहन करता आल्या पाहिजेत, आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे आपल्या रागावर. मग हे कोण शिकवतं, सागर आणि वृक्ष. पुढे आहे चौकट पूर्ण करा, कंप्लीट द बॉक्स. मंजूळ गाणे हिचे, कोण गाते मंजूळ गाणे, सृष्टी. तुळशीवर असलेली कोण, पणती, बरोबर. पुढे सागराला जीव लावणारी, कोण लावतं सागराला जीव, येस, नदी. आणि सागराचा गुण काय बरं, सागराचा गुण अथांगता, खूप जनरस आहे तो, त्याच्याकडे जे काय आहे तो सगळ्यांना देतो. मग त्यामध्ये मोती आहेत, मासे आहेत, शिंपले आहेत, खनिज संपत्ती आहे, पेट्रोल आहे, सगळं काही तो कोणाला देतो, आपल्याला देतो. अथांगता. नेक्स्ट, आता ग्रामर बघा सुरू झालेला आहे. विशेषणे आणि विशेष्य यांच्या जोड्या लावा. मग काय आहे बरं तिथे, मंजूळ. ए कॉलम आपण बघूया, मंजूळ, झिलमिलणारे, चिवचिवणाऱ्या, भरकटलेले. बी कॉलम, चोची, जग, चंद्रचांदणे, गाणे. आता बघूया, मंजूळ गाणे, झिलमिलणारे चंद्रचांदणे, चिवचिवणाऱ्या चोची आणि भरकटलेले जग. सामान्य रूपे ओळखा. सृष्टीचे सृष्टी, संस्काराची संस्कारा, दुसऱ्यासाठी दुसऱ्या, सागराची सागरा. आता मी तुम्हाला इकडे एक छोटीशी टेक्निक सांगते. सामान्य रूप आपण कसं ओळखायचं बघा, त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी तिकडे टेक्निक शिकवते. आता बघा तिकडे शब्द काय आहे, सृष्टीचे. लास्ट लेटर काय आहे, चे काय करायचं, काढून टाकायचं. चे काढून टाकल्यानंतर तिकडे काय राहतं, ओन्ली सृष्टी. बघा, सृष्टी इज अ सामान्य रूप, चे घालवून टाकायचं. सो ओनली राईट देअर ओनली सृष्टी. लास्ट लेटर घालवून टाकायचं, सृष्टीचे, चे घालवून टाकायचं. मग तिथे काय राहतं, सृष्टी. देन देखो, संस्कारांची, ची घालून टाका, मग तिकडे काय राहणार, ओनली संस्कारा. दुसऱ्यासाठी. आता इकडे ठी नाही, ओनली ठी नाही, साठी, बिकॉज साठी इज अ शब्दयोगी अव्यय, दॅट इज वाय रिमूव्ह साठी. सो ओनली राईट देअर ओनली दुसऱ्या. दॅन सागराची, ची रिमूव्ह, सो राईट देअर ओनली सागरा. इज दॅट क्लिअर, सामान्य रूप. दॅन समानार्थी शब्द लिहा, गिव द सेम मिनिंग. नदी, सरिता, वृक्ष, झाड, सागर, समुद्र, चंद्र, शशी, गाणे, गीत आणि बुलंद, प्रचंड, मीन्स स्ट्रॉंग. पुढे जाऊया आपण. बघा, विरुद्धार्थी शब्द, गिव द अपोजिट्स. जळणे, विझणे, जगणे, मरणे, मंजूळ मीन्स स्वीट, अँड कर्कश मीन्स आपल्याला जे कानाला ऐकायला बरं वाटत नाही त्याला आपण म्हणतो कर्कश. सजीव, निर्जीव, लिव्हिंग थिंग सजीव, नॉन लिव्हिंग थिंग निर्जीव. गटात न बसणारा शब्द लिहा, मीन्स ऑड मॅन आउट. आता बघा, नदी, डोंगर, सागर, घागर, झाडे. याच्यामध्ये ऑड मॅन आउट कोण आहे, घागर. वाय, बिकॉज नदी, डोंगर, सागर,
झाडे हे सगळे निसर्गातले घटक आहेत. नॅचरल, नेचर ऑफ पार्ट ऑफ नेचर. बट घागर इज अ कलसी जिसमें हम पानी भरते हैं, त्याला आपण म्हणतो घागर. दॅट इज वाय घागर इज अ नॉट पार्ट ऑफ नेचर. दॅट इज वाय घागर ऑड मॅन आउट. क्लिअर. नेक्स्ट, काय, ते, मला, झाला, ही. अँड ऑड मॅन आउट इज झाला बिकॉज काय, ते, मला, ही ऑल प्रोनाउन, ऑल सर्वनाम. बट झाला इज अ वर्ब, क्रियापद. दॅट इज वाय झाला ऑड मॅन आउट, गटात न बसणारा शब्द. क्लिअर. ओके. नेक्स्ट, जसे पाखरांची चिवचिव. पाखरांचा आवाज कसा येतो? चिव चिव. मग पानांचा आवाज कसा येतो? सळसळ. पाण्याचा आवाज कसा येतो? खळखळ. मग इकडे साऊंड आपण लिहिलेले आहेत. पुढे बघूया. अथांगता. तिकडे काय लागलेलं आहे? ता. यासारखे 2 शब्द कवितेतले कोणते आहेत? स्थितप्रज्ञता ता, सुंदरता ता. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट, लेखन नियमानुसार लेखन. पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. शुद्ध स्वरूपात लिहा मीन्स इनकरेक्ट स्पेलिंग असेल त्याला करेक्ट करायची. सो मंजूळ. मंजूळ या स्पेलिंगमध्ये जू दे गेव लॉंग, बट ॲक्च्युली जू इज अ शॉर्ट उकार. सी. क्लिअर. सेकंड, नदी. दे गेव दी वेलांटी इज अ शॉर्ट, but in actually nadi di is a long velanti. Clear? Next, सृष्टी. there is a two correction. श्रु only श्रु. उन्होंने एक और भी वहाँ लाइन दी है, वो लाइन वहाँ पे नहीं आनी चाहिए. then t is a they gave short velanti, but actually t is a long velanti, like that, like this. Observe this spelling. सृष्टी. Next, तुळस. They gave tu is a long ukar, but in actually tu is a short ukar. So तुळस. This is a correct spelling. Is that clear? Next, अचूक अर्थाचा पर्याय निवडा. तुम्हाला तिकडे काय दिलेलं आहे? फ्रेजेस. काय आहे तिकडे? जीव लावणे. आता तिकडे पर्याय बघा, ऑप्शन्स. गाणे म्हणणे, आवडते होणे और माया करणे. जीव लावणे काय माझ्या बाळांनो? जीव लावणे म्हणजे काय? माया करणे. घाव सोसणे, प्रहार सहन करणे, रागावून बोलणे और तुकडे करणे. येस, टॉलरेट. प्रहार सहन करणे. ओके. पुढे बघूया. आता इथे आहे ब्रीफ आन्सर. आपल्याला ब्रीफ आन्सर ऑनलाईन एक्झाममध्ये लिहायला नसलं तरी आपण ते एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु. हा विचार स्पष्ट करा. बिनभिंतीची शाळा. शाळा म्हणजे स्कूल. आपण शाळेमध्ये जातो की नाही? आपल्या शाळांना वॉल्स आहेत की नाहीत? भिंती आहेत की नाही? आणि आपण वर्गाच्या आत बसतो. पण इथे काय सांगितलं आहे? अशी एक शाळा ज्याला भिंत नाही आहे आणि तिकडे गुरु भरपूर असतात. गुरु म्हणजे कोण? टीचर. आता आपण शाळेमध्ये जातो, आपल्या वर्गामध्ये आपले टीचर असतात. समजा तुझे 7 सब्जेक्ट आहेत तुमचे, तर तुम्हाला 7 टीचर असतील. पण इथे किती टीचर्स आहेत? लाखो, लॅक्स गुरु. हा विचार तिकडे स्पष्ट करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया बिनभिंतीची शाळा कोणती आहे आणि तिकडे इतके सारे लाखो टीचर्स कोण आहेत ते आपण इथे बघूया. बघा, बिनभिंतीची शाळा म्हणजे अफाट पसरलेला निसर्ग. नेचर इज अ बिनभिंतीची शाळा. मग नेचर म्हणजे काय? आकाश, नदी, डोंगर. जर तुम्हाला वर्गामधून बाहेर आणून ग्राउंडवर बसवलं तर तुम्ही तिथे जमिनीवर बसणार, बरोबर. वर जर पाहिलं तर काय असेल? आकाश. आजूबाजूला काय असतील? झाडे, डोंगर. मग तिथे त्या शाळेला तिकडे भिंत नाही, बरोबर. आणि तिथे टीचर कोण आहेत तुमचे? आकाश, आजूबाजूची झाडे.
ज्या जमिनीवर बसलात ती जमीन, जर त्या जमिनीवर गवत असले तर ते गवत, आकाशामध्ये पक्षी असतील तर ते पक्षी. एक नाही, दोन नाही, तीन नाही, लाखो तुमचे तिकडचे टीचर असतील. म्हणून म्हटलेलं आहे बिनभिंतीची शाळा म्हणजे अफाट पसरलेला निसर्ग, नेचर, आणि या निसर्गातील अनेक घटक, मग ते डोंगर, नदी, झाडे, जमिनीवरचे गवत, झाडावरची फुले, आकाशामध्ये उडणारे पक्षी, हे लाखो घटक आपले उत्तम शिक्षण देणारे गुरु, ते तुमचे सगळे टीचर आहेत. मग कोण? सूर्य, आकाशामध्ये तळपणारा सूर्य, तो आपल्याला काय शिकवतो? शिस्त, डिसिप्लिन. कसं काय? सूर्य बरोबर सकाळी न चुकता 4 वाजता तो बरोबर आकाशामध्ये उगवतो आणि बरोबर संध्याकाळी 5 नंतर तो काय होतो? सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्ताला जातो. सनराईज अँड सनसेट, डिसिप्लिन आपल्याला शिकवतो. दॅन दुसऱ्याला प्रकाश देण्याचा धडा शिकवतो. सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. चंद्र चांदण्या शीतलता शिकवतात. त्याच्यामध्ये आकाशामध्ये रात्री आपल्याला चंद्र दिसतो, चांदणे दिसतात, ते आपल्याला काय शिकवतात? शीतलता, थंडावा, स्वभावामध्ये थंडावा पाहिजे, आपला स्वभाव कूल पाहिजे, पीसफुल पाहिजे. पाण्याने भरलेले ढग, आकाशामध्ये ढग असतात पावसाळ्यामध्ये, पाण्याने भरलेले, आणि ते पाणी आपल्याला देतात. मग तिथे आपल्याला उदारता, जनरॉसिटी शिकवतात. डोंगर, माउंटन्स आपल्याला संकटात अविचल राहण्याची शिकवण देतात. आपल्या जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले, संकट आले, तरी आपण घाबरायचं नाही, आपण त्याच्यावर ओव्हरकम व्हायचं. नदी, नाले संजीवन देऊन जीवनातील सातत्य शिकवतात. हिरवीगार झाडे आपले जीवन कसे भरावे याचा संदेश देतात. झाडे आपल्याला मेसेज देतात की आपल्या जीवनामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपण प्रगती केली पाहिजे झाडांप्रमाणे. पिकांनी भरलेली जमीन आपल्याला परोपकार शिकवते. परोपकार म्हणजे दुसऱ्यांचे चांगले करणे. पिके काय करतात? दुसऱ्यांना अन्न देतात. त्याप्रकारे आपण दुसऱ्यांचे जीवन आनंदाने भरले पाहिजे, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, परोपकार. पशुपक्षी आपल्याला मुक्तता व स्वातंत्र्य यांचा धडा देतात. पशुपक्षी आकाशामध्ये स्वतंत्रपणे उडतात. मग आपल्यालासुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण स्वतंत्र असलं पाहिजे, पण आईवडिलांचं ऐकून. आणि अशा प्रकारे ही बिनभिंतीची अफाट शाळा आपल्याला सतत गुरुपदेश करीत राहते आणि खऱ्या शिक्षणाची ओळख पटवते. पुढचा बघूया. दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. निसर्गातील विविध घटकांनी दिलेली शिकवण कवींनी जीवन गाणे या कवितेत सांगितलेली आहे. मग सृष्टीतील गाणे, चंद्र चांदणे जगणे शिकवते, पणतीतील वात जळणे शिकवते, नदीचे समर्पण निस्वार्थी प्रेम शिकवते, पक्षी पिल्लांची जोपासना कशी करावी ती माया शिकवतात, सागराची अथांगता आपले हृदय दुसऱ्याचे दुःख झेलण्यासाठी विशाल करा, निसर्गातील प्रत्येक गोष्ट परोपकार, दुसऱ्यांची मदत करणे, झाड स्वतः घाव सोसून माणसांना काय देतात? फळे, फुले, पाने, सावली, आणि यातून ते दुसऱ्यासाठी घाव सोसणे, दुसऱ्यांना काहीतरी द्यायचं आणि आपण सहन करायचं. ही या ओळीमधील निस्वार्थी मीन्स विदाऊट सेल्फिशनेस हा सेवेचा मंत्र आपल्याला इथे मिळतो. आता इकडे आहे रसग्रहण. रसग्रहण म्हणजे तिथे तुम्हाला कवितेतल्या काही ओळी दिलेल्या असतात आणि त्यामध्ये तुम्हाला तिथे 3 पार्टमध्ये ती डिवाईड करायची असते. फर्स्ट इज अ आशय सौंदर्य मीन्स इंट्रोडक्शन. ही कविता कोणी ह्या ओळी कोणत्या कवितेतल्या आहेत, त्या कवितेचे कवी कोण आहेत, अँड कवीने तुम्हाला इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे. सेकंड काव्य सौंदर्य मीन्स त्या ओळींचे एक्सप्लेनेशन. अँड लास्ट भाषिक वैशिष्ट्य मीन्स त्या कवितेची जी ग्रामॅटिकल स्पेशालिटी, ओके, लँग्वेज स्पेशालिटी, तर आपण त्याला म्हणतो रसग्रहण. आशय सौंदर्य मीन्स इंट्रोडक्शन. जीवन गाणे या कवितेमधून कवी नितीन देशमुख
यांनी निसर्गातील घटकांची परोपकार करण्याची वृत्ती सांगितली आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकात मूल्ये मीन्स व्हॅल्यूज दडलेली आहेत. त्याद्वारे निसर्ग माणसावर संस्कार करतो. म्हणजे काय करतो तो? आपल्याला मॉरल्स शिकवतो असे प्रतिपादन केले आहे किंवा असे सांगितले आहे. कोणी? कवी नितीन देशमुख यांनी. कोणत्या कवितेत? जीवनगाणे या कवितेत आणि या ओळींमधून. हे झालं तुमचं आशय सौंदर्य. दुसरं आहे काव्य सौंदर्य. आता भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरला त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. प्रस्तुत ओळीमध्ये कवीने खंत व्यक्त केली आहे की आजचे जग मानवताहीन झाले आहे. ते मूल्यांपासून भरकटले आहे. त्यामुळे सुसंस्कारांची जाणीव कुणालाच राहिलेली नाही. मी तुम्हाला सांगितलं की कवीने जग अनुभवलेलं आहे ते कसं आहे. त्याच्यामध्ये नो व्हॅल्यूज, नो मॉरल्स, त्याला आपण म्हणतो संस्कारांची जाणीव कुणालाच राहिलेली नाही. संस्काराविना माणूस पाशवी व क्रूर होतो. त्याला आपण म्हणतो कसं? क्रूर, पाशवी म्हणजे रूढ. पण तुळशी वृंदावनात शांतपणे तेवणारी पणती संस्कार शिकवते. मग ती पणती आपल्याला शिकवते की आपल्या जीवनामध्ये रूढ होऊन चालत नाही. आपल्याला त्या पणतीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यूज आणि मॉरल्स आणल्या पाहिजेत. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश द्यायला पाहिजे. पणतीकडून दुसऱ्यासाठी कसे जळावे याची शिकवण मिळते. आता आपण भाषिक वैशिष्ट्ये मीन्स लँग्वेज स्पेशालिटी ऑफ लँग्वेज बघूया. या कवितेची रचना मीन्स ही कविता जी रचलेली आहे गझल सदृश आहे. जीवनाचे नेमके सार सांगण्याचे सामर्थ्य कवींच्या शब्दकळीमध्ये. आता शब्द बघा. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला. हे शब्द तिथे आले आहे. मग हे शब्द कसे आहेत? सुलभ भाषा, सोपी समजणारी भाषा आणि सांगण्याची हतोटी या शब्दरचनेमध्ये आहे. तुळशी, तिथे एक प्रतीक यूज केलेलं आहे. तुळशी, सगळ्यांना तुळशी माहिती आहे. मग अशा प्रकारे तिकडे सिम्बॉल यूज केलेला आहे. पवित्रता, होलीनेस प्रतीक वापरलं आहे. त्यामुळे या ओळींना सात्विकता, होलीनेस लाभलेला आहे. आणि रचनेमध्ये गेयता असल्यामुळे ओळी पटकन आपल्याला ओठामध्ये रुळतात. अशा प्रकारे रसग्रहण आपण इथे बघितलेलं आहे. तर मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण जीवनगाणे या कवितेची रिव्हिजन पूर्ण केलेली आहे. हा व्हिडिओ 24 तासामध्ये पुन्हा ऐका, रिवाईज करा आणि प्रॅक्टिस करा. ओके गर्ल्स, गुड लक फॉर एक्झाम. थँक्यू.